मित्रांनो तुम्ही विचार करत असाल हे असं का करत आहे, तर मित्रांनो चला सांगतो तुम्हाला. वेल डन, तालियां होनी चाहिए यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. थोडं एडिटचं काम होतं ते करून घेतलं आपण लगेच. तर आज आपल्याला जायचं होतं शूटसाठी. बॅग पॅकअप करून आपण निघालो शूटसाठी. निघालो लोकेशनला. मित्रांनो आपल्या महागावमध्ये फेमस लोकेशन तर माहीतच आहे तुम्हाला, मोटोवर लॉन. आपण आलो लोकेशनला. क्लायंट लोकेशनला पोहोचलेले होते. आपण पण कॅमेरा सेट करून घेतला आणि लगेच शूटसाठी स्टार्ट केला आपण. छोटूच्या व छोटूच्या आईच्या काही हॅपी मुमेंट्स घेतले आपण. मग काय मित्रांनो, लगेच आपल्या नॅनूला दिसले रामभाऊ. रामभाऊ म्हणजे विशेष संपला हो. चहा घ्या म्हणे रामभाऊ, नंबर 1. चहा म्हणजे मित्रांनो सुकून. नंबर 1 असा रामभाऊचा चहा. महागावले नक्की भेट द्या रामभाऊच्या चहाला. तेवढ्यात आपल्या चैतन्य भाऊची एंट्री झाली ना. मग काय मित्रांनो, चैतन्य भाऊनी फोटोज घेतले आणि व्हिडिओसाठी थोडे फुटेज घेतले. आराम तर हसत पण होता आणि रडत पण होता येते. बघा मित्रांनो, हेच ते लहान बाळ म्हणतात ना, बचपना कभी खतम नाही होता. फॉर एक्झाम्पल तर आपला नाना म्हणे दादा मी फोटोज घेतो म्हणे. घे की बाबा म्हणलं, त्यात काय विषय आहे का. तर झालेला आहे आपला शूट कंप्लीट आणि आपण करून घेतलेला आहे पॅकअप. तर मित्रांनो चैतन्य भाऊचं दुःख बघा. शूट खतम झाला आमचा. बघा मकर संक्रांती म्हणून लय खराब लाईफ आहे आमची, काय सांगू तुम्हाला. ना जेवाय ना काय नाही. बघा मित्रांनो, क्रिएटिव्ह माणसाची क्रिएटिव्हिटी. तर मित्रांनो आलो आपण आपल्या दुकानला ते एक बघा नवीनच काहीतरी यांचं पण. भाऊ गेला ते काढीला गेला भाऊ काढी. जयेश भाऊला थोडं दुःख झालं. आपण फोटोज एडिट केले आणि लगेच निघालो घरी. तर मित्रांनो अशाच ब्लॉगसाठी फॉलो करा आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.